हाय, हॅलो सर्वांना. चला तर आज आपण बघूया डिंकाचे लाडू कसे बनवायचे. आज मी हे लाडू तेल आणि गुळाचे बनवत आहेत. बरेच जण हे लाडू तुपात बनवतात, पण मी तेलात बनवणार आहेत. चला तर रेसिपी बघूया. अतिशय सुंदर असे हे लाडू लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लाडूसाठी मी सर्वात आधी 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं याची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे. हे गव्हाचे पीठ भाजलेले आहे, त्यामुळे त्याचा कलर असा दिसतो आहे. त्यानंतर गूळ मी हा कांडून घेतलेला आहे. तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता. 600 ग्रॅम गूळ आहे. शिंगाड्याचे पीठ हे 100 ग्रॅम आहे. ते पण भाजलेले आहे, त्यामुळे त्याचा कलर असा दिसतो आहे. त्यानंतर 100 ग्रॅम मी तळलेला डिंक घेतलेला आहे. त्याला पण छान बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहे. हे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि आपल्या पूर्ण लाडू बनवायला आपल्याला हे सोयाबीनचं तेल घेतलेलं आहे. हे पूर्ण 1 पाऊच तेल आपल्याला लागून जाईल. त्यातलं 1 वाटीभर तेल उरतं फक्त. हे सर्व साहित्य मी एका साईडला ठेवून घेतलेले आहे. चला तर मग लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं टास्क म्हणजे आपल्याला खारीक पावडर करायची असते. खारीक पावडर करायची म्हटलं की खूप टेन्शन येतं. चक्की जवळ असेल तर ठीक आहे, नाही तर खूप प्रॉब्लेम येतात. त्याकरता तुम्ही खारीक काय करा, अगोदर छान तिला फोडून घ्या. त्यातल्या बिया काढून सण तिला 2-3 दिवस वाळू द्या. त्यानंतर आपण तिची पावडर करूया. 1 किलो खारीक करता मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे याप्रमाणे काप करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवताना काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी पण चालू शकतं. मिक्सरचं मी मधलं भांडं घेतलेलं आहे. सर्वात छोट्या भांड्यात आपण मसाला करतो. त्यानंतर हे 2 नंबरचं भांडं आहे. त्यात थोडे खोबरे खाली टाकायचे, नंतर थोडी खारीक टाकायची, परत थोडं खोबरं टाकायचं, परत खारीक टाकायची. याप्रमाणे केलं तर मिक्सरला काहीही प्रॉब्लेम येत नाही. मिक्सर बंदही पडत नाही, मिक्सरचा आवाजही खराब येत नाही, मोठा येत नाही. पण एक लक्षात ठेवा, सर्वात आधी तुम्ही खोबऱ्याचे कापच खाली टाका. खारीक जर अगोदर टाकली तर मिक्सर बिघडण्याची शक्यता असते व ते खारकीचे मोठे काप असतात ते मिक्सरच्या पात्याखाली येऊन सण मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. बघा, तुम्ही मिक्सर बंद चालू करून सण मी छान अशा प्रकारे पावडर बनवून घेतलेली आहे. तुम्ही पण या प्रकारे बनवून घ्या. खारीक खोबऱ्याची पावडर करताना काही काही खोबऱ्याचे तुकडे व खारीकचे तुकडे असे थोडे मोठे राहून जातात. आपण ते परत पुढच्या बॅचमध्ये त्यांना आपण बारीक करून घेऊया. हे या प्रकारे मी ही सर्व खारीकची पावडर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. परत आपल्याला तशीच प्रोसेस परत करायची आहे. खोबरं टाकायचे आहे, थोडे खारीक टाकायची आहे. असं मिक्स करून सण आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे. या प्रकारे मी सर्व खारीक आणि खोबऱ्याची पावडर करून घेतलेली आहे. काहीही कठीण नाही आहे यात, फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर मी ही गुळाची 1 किलोची भेली म्हणजेच 900 ग्रॅम असते वाटते ही भेली, हिला पण छान फोडून घेतलेली आहे. आपल्याला भेली पूर्ण वापरायची नाही आहे. यातला फक्त 600 ग्रॅम गुळ मी घेतलेला आहे. त्यानंतर मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. तो पण कढईमध्ये तेल टाकून छान तळून घेतलेला आहे. सर्वात आधी आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे, कारण डिंक तळल्यावरच आपल्याला याच्यात पीठ वगैरे भाजण्याची प्रोसेस करायची आहे. मी डिंक तळण्यासाठी छान मोठीच कढई घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला त्यात पीठ पण छान भाजता येईल. सर्व डिंक या प्रकारे मी तळून घेतलेला आहे. डिंकला छान मी वाटीने असं मॅश करून घेतलेले आहे. जास्त थोडं जाडसर राहिला तरी चालेल. आपल्याला हा लाडूमध्ये खूप छान लागतो डिंक. जास्त बारीक करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर परत कढईत मी अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे व हे गव्हाचं अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. पीठ तुम्ही कमीही करू शकता थोडे. आता गव्हाचे पीठ हे छान मंद आचेवर खूप व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. 15 ते 20 मिनटं याला लागतात छान भाजायला. गव्हाच्या पिठाचा कलर बदलला म्हणजे आपले पीठ भाजून झाले असे समजायचे. पण मोठ्या गॅसवर हे काम करायचं नाही अजिबात.
नाहीतर पीठ असं कच्चं कच्चं लागतं आपल्याला लाडूमध्ये. गव्हाचे पीठ छान भाजून झालेले आहे. त्यानंतर मी 100 ग्रॅम शिंगाडा पीठ घेतलेले आहे. हे मुलांना जास्त आवडत नाही म्हणून मी याची क्वांटिटी कमीच घेतलेली आहे. ते पण छान तेल टाकून भाजून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला आता बदाम काजू याची पावडर करायची आहे. ती पण जाडसरच ठेवायची आहे. मी बदामची पावडर करून घेतली आणि काजू आणि अक्रोड सारखेच असतात म्हणून त्यांना एकत्र बारीक करून घेतली. अशी जाडसर पावडर आपल्याला करायची आहे, जास्त बारीक करायची गरज नाही. तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कांडूनसुद्धा घेऊ शकता. काढल्यावर पण छान त्याच्यावर असे छान काप होता, जाडसर होता छान. त्यानंतर परत कढईमध्ये मी तेल टाकून खारीक आणि खोबऱ्याची पावडर भाजून घेतलेली आहे. कारण आपण खोबरं घेतलेलं आहे. खोबरं हे एक 8 दिवसांनी जरा खवट लागतं म्हणून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. छान तेल टाकून भाजून सण मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेले आहे. लाडू बनवण्यासाठी मी मोठ्याच प्रकारची कढई घेतलेली आहे. त्यात आपल्याला हे सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे. सर्वात आधी मी खारीक खोबऱ्याची पावडर टाकली आहे. त्यानंतर तळलेला डिंक होता आपण बारीक केलेला, तो पण यात ॲड करायचा आहे. बदाम काजूची पावडर ती पण मी यात ॲड केलेली आहे. त्यानंतर गव्हाचे पीठ भाजले होते ते पण यात टाकून घ्यायचे आहे. सर्व साहित्य ही मोठी कढई घेतलेली आहे, त्यामुळे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. चला तर मग आता पुन्हा एकदा आपण कढईमध्ये 700 ग्रॅम मी खाण्याचे तेल टाकलेले आहे. व आपण जो गूळ फोडून घेतलेला आहे 600 ग्रॅम तो पण यात टाकायचा आहे. याचा पाक बनवायची अजिबात गरज नाही, फक्त तेल तापवायचं आहे आणि गूळ आपला मेल्ट करून घ्यायचा आहे. मग तो छान मेल्ट झाल्यावर हे सर्व साहित्यामध्ये आपण जे टाकलेले होते त्यात तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही, छान तेल गूळ वगैरे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला याची गरम गरम असताना छान लाडू बांधायचे आहे. तुम्ही बघू शकता माझा हात किती लाल दिसतो आहे. थंड झाल्यावर या पिठाचे लाडू बांधायला खूप प्रॉब्लेम येतो, कारण की छान असा गोल आकार येत नाही, मग कसे पण बांधले जातात ते. त्याकरता गरम गरम असतानाच याचे लाडू छान असे बांधून घ्यायचे. तसेच माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.